नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव 2025चा 2 दिवसीय ग्रंथोत्सव जिल्हा ग्रंथालय कार्यालय नांदेड येथे उत्साहात संपन्न. 2 दिवसीय समारोप प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी ग्रंथोत्सव समारोप प्रसंगी पुस्तकामुळेच माणूस घडतो असे प्रतिपादन केले. माणसामध्ये सकारात्मक जे बदल होतात ते पुस्तक वाचनामुळेच होतात. कायद्याने किंवा नियमावर बोट ठेवून बदल घडवता येत नाही. ते स्वयंप्रेरणेने बदल आवश्यक आहे असे प्रतिपादन नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय श्री राहुल कर्डिले यांनी केले. ते दिनांक 15 मार्च रोजी नांदेड ग्रंथोत्सव 2025च्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अच्युत बन होते, तर व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुनराव झाडे, जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख, शिक्षण अधिकारी दिलीप बनसोडे, निर्मल कुमार सूर्यवंशी, ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, राजेंद्र आंबिरे, गोविंद वडगावकर इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, मला लहानपणापासून वाचनाची सवय आहे. पुस्तकावर केलेले गुंतवणूक जीवनात खूप काही देऊन जाते. लिखाणातून एकाच वेळी हजारो लोकांशी संवाद साधतात. आपण सगळ्या भाषेतील पुस्तके वाचलीच पाहिजेत. मराठी भाषेला फार मोठा वारसा आहे. मोबाईलच्या युगामध्ये वाचन म्हणजे प्रवाहाच्या विरोध पोहणे आहे, परंतु ते आव्हान स्वीकारलेच पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. एवढ्या कामाच्या व्यापातून वाचनाची सवय कायम ठेवून सेतू माधव पगडीचे कैलासवासी नरहरी कुरुंदकर यांनी प्रस्तावना असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक वाचत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला काही शासकीय सोपकार म्हणून आलो नाही, तर एक वाचक, एक अभ्यासक, एक ग्रंथविषयी आदर असल्यामुळे कार्यक्रमाला आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. वाचन चळवळ वाढवणे हे सरकारचं काम नसून सगळ्याची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन वाचनाची गोडी लावावी असे मनोगत शिक्षण अधिकारी बनसोडे यांनी व्यक्त केले. ग्रंथालय कर्मचारी अत्यंत तोकड्या मानधनावर काम करतात, ते वाढले पाहिजे. ग्रंथालय क्षेत्रातील अडचणी सोडाव्यात असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रुस्तमरावजी धुळगुंडे यांनी व्यक्त केले. अर्जुन झाडे व राजेंद्र आंबिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी मराठी भाषेचा वापर वाढवावा आणि वन साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यिक पुरस्कार 25 वर्षापासून देण्यात येतो. वाचनाच्या आवडीमुळे जागतिक साहित्य संमेलन व इतर कामासाठी 55 देश फिरून आल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बन यांनी सांगितले. ग्रंथोत्सव कार्यक्रम यशस्वीसाठी सहकार्य करणाऱ्यांचा, वाचकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक ग्रंथातील पदाधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित गोविंद फाजगे सर यांनी केले. कार्यक्रमाचे बहादार संचलन चंद्रकांत तगडपल्ले यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी मानले असे प्रसिद्धीपत्रक नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. कृपया सर्वांनी हा व्हिडिओ पहा, ऐका आणि आचरणात आणा आणि जास्तीत जास्त माहिती मिळावी म्हणून वाचकापर्यंत पोहोचण्याचं कार्य म्हणून शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला आवडल्यास लाईक करा आणि नेहमी आपल्याला माहिती मिळावी म्हणून सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.